आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी राज्यातल्या राजकारणातल्या नव्या गौप्यस्फोटाची। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 2021 मध्येच आपल्या पदाचा राजीनामा देणार होते अशा प्रकारचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे। एवढंच नाही तर त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेत। पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचाही समाचार घेतला। त्यामुळे महाविकास आघाडीत असतानाही उद्धव ठाकरे नाराज होते का आणि त्यांना तेव्हाच महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचं होतं का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। उद्धव ठाकरे देणार होते सीएम पदाचा राजीनामा। दीपक केसरकरांचा आणखी एक गौप्य स्फोट। गेल्या वर्षी मोदी ठाकरेंमध्ये झाली होती चर्चा। केसरकरांच्या दाव्यामुळे एकच खळबळ। शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असलं तरी होऊ न शकलेल्या भाजप शिवसेना युतीचं कवित्व काही संपायचं नाव घेत नाही। गेल्या वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात संभाव्य युतीविषयी चर्चा झाली होती। तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते असा गौप्य स्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलाय। येत्या 15 दिवसांमध्ये ते आपल्या पदाचा त्याग करणार होते, परंतु ज्याला मुंबईला ते परत आले त्याला त्यांच्या लक्षात आलं की या गोष्टी आपण कार्यकर्त्यांसमोर सुद्धा पोहोचवल्या पाहिजेत, नाहीतर कार्यकर्त्यांचा गैरसमज होतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काही वेळ मागून घेतला। हा वेळ सुद्धा त्यांना देण्यात आला आणि ह्या दरम्यान सुद्धा जी जी बोलणी होत होती ती पूर्णपणे उद्धव साहेबांच्या मनामध्ये जे आहे त्याप्रमाणे करण्याची तयारी हे त्या पक्षाचे प्रमुख आणि कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी तयारी दर्शवलेली होती। एकीकडे मोदी आणि ठाकरेंमध्ये युतीविषयी चर्चा झाली होती, तर दुसरीकडे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं। 5 जुलै 2021ला ओबीसी आरक्षणाच्या ठरावादरम्यान विधानसभेत तत्कालीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या आमदारांवर ती कारवाई करण्यात आली होती। त्यामुळे केंद्रीय भाजप नेतृत्व नाराज झालं होतं आणि त्यामुळेच भाजप सेना युतीचा प्रस्ताव बारगळल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता। दीपक केसरकरांच्या या गौप्य स्फोटामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत। काँग्रेसची आघाडी असतानाही उद्धव ठाकरेंना युतीबाबत मोदींशी चर्चा का करावी लागली होती? शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही महाविकास आघाडीत आलबेल नव्हतं का? महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी झाली होती का? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत। खरं तर गेल्या वर्षी दिल्लीत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बंद दाराआड जवळपास 1 तास चर्चा झाली। त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये युतीविषयी चर्चा झाल्याचा दावा शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळ यांनी यापूर्वीच केला होता। आता दीपक केसरकरांच्या गौप्य स्फोटामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना आणि भाजपमध्ये गुप्तपणे युतीची बोलणी सुरू होती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला। मात्र दरम्यानच्या काळात काही राजकीय घडामोडी घडल्या आणि युतीची बोलणी फिसकटली असंही केसरकर म्हणाले। त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटलंय। ही कहाणी आहे न झालेल्या एका युतीची। एकेकाळी राज्याच्या राजकारणात भाजप शिवसेना युतीचा बोलबाला होता। युतीच्या ताकदीवरच राज्यात 2 वेळेला सत्तेचं सोपान गाठलं होतं। मात्र 2019 मध्ये सत्ता वाटपावरून युतीत बिब्बा पडला आणि 25 वर्षांची शिवसेना भाजपची युती तुटली। शेतकऱ्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्या प्रथम बघतो आहे की कडुलिंबाला म्हणजे ज्या कडुलिंबाने आम्ही कीड मारत होतो त्या कडुलिंबाला सुद्धा कीड लागली। म्हटलं असंच झालेलं आहे, हल्ली पहारेकरी सुद्धा चोऱ्या करायला लागलेले आहेत। शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आणि त्यानंतर
भाजप शिवसेना युतीत राजकीय संघर्षाला सुरुवात झाली। दोन्ही बाजूनं एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू झाले। महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा हर प्रकारे प्रयत्न भाजपकडून करण्यात आला। भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा। एकीकडे भाजप विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष सुरू असताना दुसरीकडे पडद्याआडून भाजप सेना युतीची बोलणी सुरू असल्याचा आता दावा केला जातोय। ज्या वेळेला मी याला निघून गेलो आसामला, त्यावेळेला सुद्धा जे लोक आम्ही बोलणी करत होतो त्याच्यापैकी एकाला मी उद्धव साहेबांना भेटायला पाठवलेलं होतं। त्यांनी सांगितलं की झालेलं गेलेलं आपण विसरून जाऊन एकत्र येण्याची गरज आहे। त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवा, आपण तुमच्याबरोबर आघाडी बनवायला तयार आहे। परंतु या गोष्टीला ना तर बीजेपीची लोक तयार होती, नाहीतर आम्ही आमदारही तयार नव्हतो, कारण हे योग्य ठरलं नसतं। आणि पुढे काय घडलं हा इतिहास आहे। खरं तर काँग्रेस सोबत आघाडी असताना सुद्धा शिवसेनेकडून भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जात होता, असंच या दाव्यातून आता समोर आलेलं आहे। आदित्यजींची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती विशेषतः बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या त्याचा मोठा वाटा होता। स्वतःच्या कॉन्टॅक्टमधून भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कानी ही सगळी वस्तुस्थिती घातली। शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं। मात्र आपण बंडखोरी केली नसल्याचा दावा आजही शिंदे गटाकडून केला जात आहे। तसंच शिवसेना आणि भाजपात गेल्या वर्षी युतीची बोलणी फिसकटल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे। खरं तर एक प्रकारे शिंदे गटाकडून बंड आणि भाजपशी केलेल्या युतीवर पांघरूण घालण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे न झालेली युती पुढे होणार का नाही होणार काळच ठरवेल। तिकडे राज्यातल्या सत्ता संघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयात आता सोमवारी सुनावणी होणार आहे। या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं। मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला तरी चालेल, पण सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखणं गरजेचं असल्याचंही केसरकर यांनी नमूद केलं। कसं आपण सांगितलेलं आहे सोमवार मंगळवारपर्यंत इंटरिम ऑर्डर निघून जाईल आणि त्याच्यानंतर केस चालत राहील। परंतु इंटरिम ऑर्डर ज्यावेळेला हिअरिंग चालू आहे त्यावेळेला आपण योग्य तो मान ठेवायला, तसं मला स्वतःला वाटतं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा तीच भूमिका आहे की आपण योग्य तो मान ठेवला पाहिजे आणि जो काय त्यांचा निर्णय असतो तो सगळ्यांवर बंधनकारकच असतो। परंतु आम्ही जी लढाई केली ती आमच्या सिद्धांतांसाठी, आमच्या तत्वांसाठी आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 15 ऑगस्टपर्यंत निश्चित होईल असा विश्वास शिंदे गटाचे आणखीन एक आमदार उदय सामंत यांनीही व्यक्त केला। सर्व मंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजवंदन करताना दिसतील असंही सामंत म्हणाले। की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील हे लवकरात लवकर या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या सुधीर मुनगंटीवारनी देखील काल सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टच्या अगोदर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि 15 ऑगस्टला सगळे गार्डियन मिनिस्टर फ्लॅग होस्टिंग करतील। तिकडे राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलाय। लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे, शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीनं मदत दिली पाहिजे। महिना उलटला तरी पावसाळी अधिवेशनाला कुठलाही ग्रीन सिग्नल मिळत नाहीये, नेमकं कारण काय आहे असा प्रश्न अजितदादांनी केला। मंत्रिमंडळ विस्ताराला हे कशाला घाबरतात हे कळायलाच मार्ग नाही असंही अजित पवार म्हणाले। पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काही भागामध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव झालेला आहे, काही भागामध्ये पूर्णपणे पिकं उद्ध्वस्त झालेली आहे। लोक आत्महत्या करण्यापर्यंत ते आता पावलं उचलायला लागलेले आहेत। हे महाराष्ट्राला भूषणावं नाही, म्हणून तातडीनं त्यांना मदत केली पाहिजे।
हवामान खात्याने पण सांगितलेलं की पाऊस येणार. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल महोदयांना हे सांगितलं की लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे, तातडीनं मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे, ताबडतोब अधिवेशन बोलवलं पाहिजे. कारण पावसाळी अधिवेशन नेहमी जुलैमध्ये घेतलं जायचं. आता जुलै महिना संपला, ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे. 1 महिना होऊन गेला तरी यांना मुहूर्त मिळेना का, कुठनं ग्रीन सिग्नल मिळेना का, त्यांच्यात एकवाक्यता होईना काय, कशाला घाबरतात मंत्रिमंडळाचा विस्तार करायला आम्हाला काही कळायला मार्ग नाही. अजित पवार यांनी टोमणेही मारले आणि जाबही विचारला. तिकडे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दैनिक सामनाचे संपादक झाले. यापूर्वी सामनाचं संपादकपद हे रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाचं संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवलं. सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका आणि विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत, पण सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. 90च्या दशकात आपली राजकीय भूमिका आणि विचार महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनाची सुरुवात केली होती. तिकडे तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. मात्र युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ही चर्चा फेटाळून लावली. तेजस राजकारणात येणार की नाही हे फक्त प्रसार माध्यमांमध्येच ही चर्चा असल्याचं त्यानं म्हटलंय. ही चर्चा मला वाटतं बातम्यांमधूनच कुठेतरी आली आणि बातम्यांमध्येच होत आहे. या चर्चेवर तुम्ही तरी विश्वास ठेवू नका. जेव्हा त्याला यायचं असेल, जर यायचं असेल तर तो तसं सांगेल. पण ही काय कुठून तरी कोणीतरी अफवा सुरू करतं आणि ते आपण कॅरी फॉरवर्ड करतो, ते चुकीचं आहे. खासदार संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेचा आवाजच काहीसा दाबला गेल्याचं बोललं जात आहे. पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्याची आणि प्रवक्त्याची कमतरता शिवसेनेला जाणवते. शिवसेनेनं इतर नेत्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली खरी, संजय राऊत यांच्याप्रमाणे त्यांना दमदार कामगिरी करता येईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. महाराष्ट्र लढत राहील, शिवसेना लढत राहील, वाकणार नाही. गेल्या 3 वर्षांपासून संजय राऊत एक हातीपणे शिवसेना आणि महाविकास आघाडीची बाजू या प्रकारे जोरकसपणे माध्यमांसमोर मांडत होते. ईडीच्या अटकेत असताना सुद्धा संजय राऊतांचा आवेश अजूनही कमी झालेला नाही. मात्र संजय राऊत आता ईडीच्या कोठडीत असल्यानं शिवसेनेत आवाज कोणाचा हे शोधण्याची वेळ आलेली आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत आक्रमक शैलीत भाजपावर तुटून पडत होते. भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांना संजय राऊत पुरून उरत होते. त्यामुळे संजय राऊतांच्या अटकेमुळे भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांनी जल्लोष केला होता. तर दुसरीकडे शिवसेनेची बाजू प्रचंड कमकुवत झालेली आहे. दुसऱ्या फळीतील गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, शंभूराज देसाईंसारखे नेते शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे पक्षाची बाजू माध्यमांसमोर मांडताना शिवसेनेला अनेक मर्यादा पडतायत. आता शिवसेनेनं जे करणं अपेक्षित आहे ते ग्राउंडवर करणं अपेक्षित आहे, ते जमिनीवर करणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की ग्राउंडवर तुम्ही जर बघितलं की ज्या दिवशी एकनाथ शिंदे पुण्यामध्ये होते त्या दिवशी आदित्य ठाकरे पुण्यामध्ये होते, तर आदित्य ठाकरेच्या सभेला ज्या प्रकारे पुण्यामध्ये प्रतिसाद मिळाला तो आपण जर बघितला तर याचा अर्थ असा आहे की आता ग्राउंडवर लोक सोबत आहेत, केडर सोबत आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि खासदार अरविंद सावंत हे मुंबईतनं पक्षाची बाजू मांडणार आहेत. तर दिल्लीमध्ये प्रवक्तेपदाची जबाबदारी आता प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडे देण्यात आलेली आहे. अंबादास दानवे आणि भास्कर जाधव यांना आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडावी लागणार आहे. शिवसेनेची प्रतिमा माध्यमांमधून जनतेसमोर तयार करण्याचं काम संजय राऊत करत होते. पत्रकार परिषदा आणि सामनामधील अग्रलेख यांच्या माध्यमातून संजय राऊतांचा विरोधकांवर सातत्यानं हल्लाबोल सुरू होता. आता तशाच प्रकारची भूमिका या प्रवक्त्यांनाही पार पाडावी लागणार आहे. म्हणजे जे भान उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंकडे आहे ते भान अनेकदा संजय राऊतांचं सुटायचं.
आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मिळवलेली सहानुभूती संजय राऊतांमुळे गमावते की काय अशी भीती वाटायची. मी त्या कालावधीमध्ये मी असं लिहिलं होतं, ज्या प्रकारची संजय राऊतांची विधानं होती, मी असं लिहिलं होतं की महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेमध्ये संजय राऊतांचा वाटा फार मोठा आहे, पण हे सरकार पडण्यामध्ये कारण नसताना आपला वाटा उचलू नये. त्यामुळे संजय राऊत नसल्याचे फायदे पण आहेत. म्हणून मला असं वाटतं की मला स्वतःला काही फार मोठी पोकळी आहे असं काही वाटत नाही. प्रवक्ते म्हणजे पक्षाची भूमिका, निर्णय आणि विचारधारा माध्यमांसमोर मांडण्यासाठी पक्षानं नेमलेले नेते. कोणत्याही राजकीय प्रसंगी संबंधित पक्षाच्या प्रवक्त्यानं दिलेली प्रतिक्रिया पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. मात्र ही भूमिका ठासून आणि आक्रमकपणे करावी लागते, अगदी संजय राऊतांप्रमाणे. वाकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता इतकी आक्रमक भूमिका कोणते प्रवक्ते पुढच्या किती दिवसात घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तिकडे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आज ईडीच्या कार्यालयात येण्याबद्दल समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु वर्षा राऊत आज नाही तर उद्याला म्हणजे शनिवारी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार आहेत. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून झालेल्या व्यवहारांच्याबद्दल संजय राऊत माहिती देत नाही असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. वर्षा राउत जी कभी जाने वाले हैं एनफोर्समेंट डायरेक्टर? वर्षा राउत जी कल 11 बजे उनका ईडी का समन्स आया हुआ है, कल जाएंगे. हे सुडाच्या भावनेतून झालेलं आहे. इथे लोक हजारो करोड रुपये डुबवत आहेत, परंतु 1 करोड 6 लाखासाठी संजय राऊत शिवसेनेचे 4 टाइम खासदार, राज्यसभा लोकसभेचे नेते, सामनाचे संपादक, शिवसेनेचे प्रवक्ते कितीसाठी कुठेतरी काहीतरी जॉईन करायचं आणि या राऊत कुटुंबियांना त्रास द्यायचा. तिकडे ईडीच्या कस्टडीमध्ये असलेल्या संजय राऊत यांनी विरोधकांना एक पत्र लिहिलं आहे आणि आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी संजय राऊत यांच्या सहीचं एक पत्र प्रसिद्ध केलं. संजय राऊत यांनी या पत्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल, DMK, आप, CPI आणि CPIM या विरोधी पक्षांचे आभार मानले. आता बातमी आहे राज्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची. राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि आज विजयाचा गुलालही उधळला गेला. या निवडणुकांमध्ये शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिल्याचं आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटानं 40 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवलाय, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 27 ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आलाय. ग्रामपंचायत निवडणुकांच्यामध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटापैकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. शिंदे गटाकडे आमदार जास्त असले तरी तळागाळात उद्धव ठाकरे यांचाच गट सक्षम असल्याचा दावा करण्यात येत होता. उद्धव ठाकरे गटाच्या या दाव्याची या निमित्तानं चाचणी झाली. या चाचणीत शिंदे गटानं बाजी मारल्याचं आत्ता तरी दिसतंय. काही मुद्द्यांवर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. शिंदे गट एकूण 40 ठिकाणी विजय झाला आहे. आज झालेले जे ग्रामपंचायतीचे निकाल आहेत त्यामध्ये तर ठाकरे गटानं 27 ठिकाणी विजय मिळवला आहे. अन्य राजकीय पक्षांची आकडेवारी काय पाहूयात. भाजपला एकूण 82 ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादी 53, काँग्रेस 22 आणि काही अपक्ष, इतर किंवा स्थानिक छोटे छोटे गट यांनी 47 ठिकाणी विजय मिळवला आहे. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट. मराठवाड्यातील शिवसेनेच्या या 3 आमदारांनी बंड करून शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं. या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देण्याचा सिलसिला सुरू झालाय. नुकतेच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये दौरा केला होता. तसंच बंडखोरांना थेट इशारा दिला होता.
मात्र त्या दौऱ्याची धूळ जमिनीवर बसण्यापूर्वीच या बंडखोर आमदारांनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलंय. शुक्रवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या आमदारांनी शिवसेनेला धूळ चारत विजय मिळवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत ही आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील आहे. वडगाव कोल्हाटी या ग्रामपंचायतीत संजय शिरसाट यांच्या गटानं 17 पैकी 11 जागांवर विजय मिळवत सेनेकडून सत्ता खेचून घेतली. या निवडणुकीत शिवसेनेला केवळ 4 जागा राखता आल्या आहेत. यावेळी मतमोजणी केंद्रावर आलेल्या संजय शिरसाट यांच्या पत्नी भावूक झाल्या होत्या. आमदार साहेबांनी प्रेम दाखवलं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय आहे. शिंदे साहेबांना दिलेली हे आमदार साहेबांना भेट आहे असंच मी म्हणेन. हा फक्त जनतेने विकासाचा आणि शिंदे साहेबांच्या पाठी असण्याचा विजय करून दिलेला आहे. सगळी जनता दाखवून देते की आम्ही शिंदे साहेबांसोबत खंबीर उभा आहे, विकासाच्या मागे उभा आहे. सगळीकडेच पूर्ण जनता बाळासाहेबांच्या मागे आणि शिंदे साहेबांच्या सोबतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघावर आमदार अब्दुल सत्तारांची मजबूत पकड आहे. सिल्लोड तालुक्यात उपळी, जंजाळा आणि नानेगाव या 3 ग्रामपंचायती असून या तिन्ही ग्रामपंचायतींवर अब्दुल सत्तारांच्या समर्थकांनी विजयी पताका फडकवली आहे. औरंगाबाद सिल्लोड पाठोपाठ पैठणचे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांचा जनाधार कायम असल्याचं पाहायला मिळालं. पैठण मतदारसंघातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतीवर भुमरेंच्या समर्थकांनी विजय मिळवलाय. ग्रामपंचायती महाराष्ट्रात या शिंदे साहेबांच्या ताब्यात आलेले आहे, म्हणून मला सांगायचं की एक मोठा विजय हा शिंदे साहेबांच्या गटाने मिळवलेला आहे. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलंय. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा राजकीय सामना सुरू झालाय. या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बंडखोर आमदारांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार असतील, यांनी 3 पैकी 3 ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतल्या. पैठणचे संदीपान भुमरे असतील, त्यांनी 7 पैकी 6 जागा आपल्याकडे ठेवून घेतल्या. आणि औरंगाबादेतील संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील एकमेव वडगाव कोल्हाटी सुद्धा संजय शिरसाट यांनी आपल्याकडे ठेवलेली आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाचे चिन्ह किंवा पक्षाला फार महत्त्व नसलं तरी येणाऱ्या काळातील या निवडणुकींसाठीचा हा पक्का बेस मानला जाईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तिकडे सत्तांतराच्या नंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापतंय. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपचे समरजित घाटगे यांच्यातला संघर्ष पेटलाय. मुश्रीफ यांना पराभूत करूनच विधानसभेत जाणार असा निर्धार घाटगे यांनी केलाय. त्याला विनंती करेन की ही निधीत अडवण्यापेक्षा, मुंबईला जाऊन खेटल घालून थांबवण्यापेक्षा अंगात पुरुषार्थ असेल तर आमच्यापेक्षा जास्त निधी आणा. यांनी कशासाठी खेटे मारले मुंबईला 2.5 वर्षामध्ये? नवाब मलिकला रिहा करण्यासाठी. जास्त असेल एक व्यक्ती आपल्या आपल्या रक्ताच्या संस्काराप्रमाणे वागतो आणि बोलतो. 2024च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. मुश्रीफ यांना यावेळी पराभवाची धूळ चारण्याचा निर्धार समरजित घाटगे यांनी केलाय. हसन मुश्रीफ साहेबांना पाडून आपण सगळ्यांनी आमदार होऊन. प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाची एक वेगळी तऱ्हा असते. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागलमधलं राजकारण नेहमीच चर्चेत राहिलं. आताही तोच कित्ता गिरवला जातोय. कागलमध्ये हे दोन्ही नेते संधी मिळेल त्या कार्यक्रमात एकमेकांवर टीकेचा प्रहार करतायत. सत्तांतरानंतर नव्या सरकारनं विकास कामाच्या निधीला स्थगिती दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या समरजित घाटगे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. निधी आणण्यासाठी नव्हे तर निधी रोखण्यासाठी समरजित घाटगे मुंबईच्या फेऱ्या करतात असं मुश्रीफ म्हणाले. मी त्याला विनंती करेन की ही निधीत अडवण्यापेक्षा, मुंबईला जाऊन खेटल घालून थांबवण्यापेक्षा अंगात पुरुषार्थ असेल तर आमच्यापेक्षा जास्त निधी आणा. समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
नवाब मलिक यांना बाहेर काढण्यासाठी मुश्रीफ यांनी खेटे मारले असा टोला त्यांनी लगावला। यावेळेला विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांचा पराभव करणारच असा निर्धार घाटगे यांनी व्यक्त केला। यांनी कशासाठी खेटे मारले मुंबईला 2.5 वर्षामध्ये? नवाब मलिकला रिहा करण्यासाठी, ज्याच्यावर आतंकवादी लिंक्ड आहे, ज्यांना हसीना पारकरला पैसे देऊन एवढे लोक मारली गेली, ज्यांनी कोर्टमध्ये कबुली केली आहे की मी हसीना पारकरला पैसे दिले, अशा माणसाला बाहेर काढण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी खेटे मारले। त्यांना लाज वाटत नाही? कागलच्या दोन्ही पैलवानांनी निवडणुकीसाठी आत्तापासूनच शड्डू ठोकलाय। निवडणुकीला 2 वर्षांचा अवकाश असला तरी राजकीय कलगीतुरा आत्तापासूनच रंगलाय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आणि आता देशभरात काँग्रेसनं महागाई आणि विविध मुद्द्यांवर केलेल्या आंदोलनाच्या संदर्भातल्या काही बातम्या। देशभरात आज महागाई आणि बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा एल्गार केला। महागाई आणि बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवर काँग्रेसनं देशव्यापी आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेसचे नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी दिल्लीत ताब्यात घेतलं। काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार होते, त्यापूर्वीच आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। पाहूया दिवसभरात काँग्रेसनं कुठे कुठे कशा प्रकारचं आंदोलन केलं ते आणि हा विषय कसा लावून धरला ते। महागाईच्या आणि जीएसटीच्या मुद्द्यावर शुक्रवारी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधात देशभरात आंदोलन केलं। काँग्रेसनं ब्लॅक फ्रायडे घोषित केला होता। काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसच्या खासदारांनी काळे कपडे घालून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। संसद ते राष्ट्रपती भवन काँग्रेसकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र पोलिसांनी वाटेतच राहुल गांधींना ताब्यात घेतलं। केंद्र सरकारच्या ध्येय धोरणामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला असून बेरोजगारी वाढल्याची टीका राहुल गांधींनी केली। राष्ट्रपति भवन जाना चाह रहे थे, सारे के सारे एमपीज हैं राज्यसभा और लोकसभा के, मगर यहाँ पे हमें अलाउ नहीं किया जा रहा। हम महंगाई के मुद्दे पे, बेरोजगारी के मुद्दे पे हम यहाँ खड़े हैं। इकडे काँग्रेस मुख्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयासमोरच रोखण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रियंका गांधींनी तो अडथळा पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं। त्यानंतर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। काही वेळानंतर पोलिसांनी प्रियंका गांधींना काँग्रेस कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतलं। देश की जो अस्त व्यस्त व्यवस्था है उसके खिलाफ हम लोग ने राहुल गांधी जी के नेतृत्व में संघर्ष करने का फैसला लिया है और देश को मेन इशू से भटकाने के लिए सरकार कभी ईडी का, कभी आईटी का, कभी सीबीआई का, कभी सीआईडी का सहारा ले रही है। भयंकर महंगाई है, गरीबी बढ़ी है, युवाओं को रोजगार नहीं है और यह देश लोकतांत्रिक संस्थाओं को बंद करके और लोकतंत्र को खत्म करने का प्रयास कर रही है। उसके खिलाफ कांग्रेस पार्टी का आज देशव्यापी आंदोलन है। इकडे राज्यातही काँग्रेस नेत्यांनी जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही काँग्रेस नेत्यांनी आंदोलनाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन केलं।
सगळ्या प्रश्नावर आवाज उचलण्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेला दाबण्याचा जो हुकुमशाही जी चाललेली आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात आमची भूमिका आहे. आम्ही लढणार आणि या देशातल्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देणं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आंदोलन होत होती. आता हे स्वातंत्र्य म्हणायचं का काय? हे पूर्णपणे गळचिपी आपल्या लोकशाहीची, राज्यघटनेची गळचिपी चाललेली आहे. आंदोलन करणार, जनतेच्या न्याय प्रश्नाकरता आंदोलनाचा हक्क आमचा आहे. केंद्र सरकार विरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसनं या आंदोलनाच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र हे आंदोलन काँग्रेसला पुन्हा उभारी देणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण काँग्रेसनं देशभरात रान पेटवण्याचा प्रयत्न केला तरी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवरतीच सडकून टीका केली. आजच्या दिवशीच रामजन्मभूमी शिलान्यासाचं पंतप्रधानांनी परवानगी दिली होती आणि त्यामुळे काँग्रेसनं आज हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केल्याचं अमित शहा म्हणाले. काँग्रेस रामजन्मभूमीच्या शिलान्यासाच्या विरोधात आहे असंही अमित शहा यांनी नमूद केलं. आज ईडीकडून कोणालाही बोलवण्यात आलं नाही तरीही काँग्रेसनं आज आंदोलन केल्याचं त्यांनी नमूद केलं. इस देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने राम जन्मभूमि का शिलान्यास किया था. 550 साल पुरानी ये समस्या का बहुत शांतिपूर्ण तरीके से समाधान निकला था और कहीं पर भी देश में न दंगा हुआ था न हिंसा हुई थी और शांतिपूर्ण तरीके से करोड़ों करोड़ों लोगों की श्रद्धा को परवान चढ़ाने का काम इस देश के प्रधानमंत्री ने किया था. कांग्रेस ने आज का दिन इसीलिए विरोध के लिए और विशेषकर काले कपड़ों में विरोध के लिए सिलेक्ट किया है. आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी महागल्यानं पुणेकरांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांच्याकडे वाढू लागलाय. एप्रिलपासून इलेक्ट्रिक वाहनांचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 4 पटीनं वाढलाय. मात्र चार्जिंग स्टेशनची संख्या वाढताना दिसत नाही. खरं तर इलेक्ट्रिक वाहनं सुद्धा इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा महागडी आहेत. पण आता सततच्या इंधन दरवाढीमुळे मध्यम वर्ग सरळ इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला पसंती देताना दिसत आहेत. 2020, 2021 आणि 2022 मध्ये ई वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचं लक्षात येत आहे. एकट्या पुण्याचा जर का विचार केला तर दुचाकी गाड्या 1672 2020 ला खरेदी करण्यात आल्या होत्या. पण 2022 मध्ये 6267 दुचाकी गाड्यांची खरेदी झाली. कारचा जर का विचार केला तर 151 कार फक्त 2020 मध्ये पुण्यात इलेक्ट्रिक कार या पुणेकरांनी खरेदी केल्या. 2021 मध्ये 900च्या पार आकडा होता तर 2022 मध्ये आतापर्यंत 505 कार खरेदी झाल्या आहेत. सगळ्यात मोठी अडचण इलेक्ट्रिक वाहनांची की चार्जिंगचा विषय आहे. स्टेशन आहे तर पुण्यात अवघे 37 चार्जिंग स्टेशन आहे. याबाबत ज्या एजन्सीज आहेत चार्जिंगची व्यवस्था करणाऱ्या त्या एजन्सीज मला मिळालेल्या माहितीनुसार त्या या दृष्टीने पावलं टाकतायत असं मला माहीत आहे. चार्जिंगला जेव्हा कस्टमर्सची गाडी डिलिव्हरी घेतात तेव्हा टाटा पॉवर तर्फे त्यांना आपण पोर्ट प्रोव्हाइड करतो कस्टमरच्या घरी पार्किंग स्पेसमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त टाटा पॉवर तर्फे सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी मोठमोठे पोर्ट्स अवेलेबल करून दिलेले आहेत जिथे कस्टमर्स गाडी तुमची चार्ज करू शकतात. आता जर आपल्या एसबी रोड शोरूम देवकी मोटर्स जर बघितलं तर याच्याजवळ आपलं औंध, स्वारगेट याच्या इथेही चार्जिंग पोर्ट्स अवेलेबल करून दिलेले आहेत जिथे कस्टमर्स चार्जिंग करू शकतात. आणखीन एक बातमी पुण्यातली. पुण्यातील 4 रुग्णालयांनी महापालिकेच्या सोबत गरीब रुग्णांना मोफत उपचार करण्याच्या संदर्भात एक करार केला होता. त्याबद्दल या रुग्णालयांना मिळकत कर आणि पाणीपट्टीत सूट देण्यात आली. तसंच रुग्णालयाच्या इमारतीचे काही अतिरिक्त मजले वाढवण्याची परवानगी मिळाली. प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयांनी या कराराचा भंग केला. रुग्णांना कमी आणि रुग्णालयांना जास्त फायदा झाल्याचं आता समोर आलंय. पुणे महानगरपालिकेनं गरीब रुग्णांसाठी केलेल्या कराराचं पालन होत नसल्याचं स्पष्ट झालंय. गरीब रुग्णांवर उपचार करण्याच्या बदल्यात रुग्णालयांना अनेक सवलती देण्यात आलेल्या होत्या.
मात्र सह्याद्री, रुबी, KKI इनलॅक्स बुधराणी आणि एम्स औंध या रुग्णालयांनी कराराचं उल्लंघन केल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय. 50,000 ते 1,00,000च्या दरम्यान वर्षाला उत्पन्न मिळवणारा माणूस हा श्रीमंत असतो का, याचा कुठलाही विचार महापालिका करत नाही. किंबहुना रुग्ण न पाठवण्यातच महापालिकेला आनंद वाटतो, कारण कदाचित त्यामुळे त्या रुग्णालयांचे त्या जागा दुसऱ्या रुग्णांसाठी वापरले जात असतील आणि महापालिकेला त्याच्यामुळं अधिकाऱ्यांना काही त्याच्यातनं मिळतं का काय परमेश्वराला माहिती. वर्षभरात 4ही रुग्णालयांनी मिळून केवळ 239 रुग्णांवरच उपचार केले. राखीव बेड्स पैसे देणाऱ्या रुग्णांसाठी वापरल्याचं समोर आलेलं आहे. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग रुग्णालयांची बाजू घेतोय का हा प्रश्न निर्माण झालाय. कारण वर्षभरात पालिकेकडून या रुग्णालयांना कुठलीही विचारणा करण्यात आलेली नाही. एका महिन्यात जेवढ्या रुग्णांवर उपचार करण्याचा कोटा ठरवण्यात आलेला होता तेवढे उपचार वर्षभरातही पूर्ण झालेले नाहीत. मात्र येतील तेवढ्या रुग्णांना आम्ही पाठवतो आणि रुग्णालयानं उपचार केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. महापालिकेचे नागरिक असलेले गरीब रुग्ण ज्यांच्याकडे इतर कोणती सोय नाही किंवा योजनेमध्ये नाहीत, ते इथे येऊन संपर्क करतात आणि त्यांना मग आपण संबंधित हॉस्पिटलला आपण पत्र देऊन फ्रीमध्ये करायला आपण सांगतो. गरीब रुग्णांसाठी पालिकेनं राबवलेलं धोरण कौतुकास्पद म्हणावं लागेल. मात्र प्रत्यक्षात धोरणाची अंमलबजावणी करणारे अधिकारी गरीब रुग्णांसाठी तळमळीनं काम करताना दिसत नाहीत, हेही तितकंच खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सध्याचा काळ हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काळ आहे. अनेक व्यावसायिकांचं भविष्य आणि प्रगती ही या महत्त्वाच्या डाटावरती अवलंबून असते. त्यामुळे सध्या डेटा चोरीच्या घटना वाढताना दिसतात. पण नागपुरात मात्र डॉक्टरही दुसऱ्या डॉक्टरांचे पेशंट पळवण्यासाठी डाटा चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गुप्तहेर संस्था देशहितासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून डेटा गोळा करत असतात. गरज पडल्यास कधी कधी डेटा चोरीही करतात. उद्योग क्षेत्रात या डेटाला खूप महत्त्व आहे. मात्र नागपूरमध्ये चक्क डॉक्टरांनाच डेटा चोरी केल्याचा प्रकार समोर आला. लोकमत चौकातील न्यू रूट हेअर ट्रान्सप्लांट रुग्णालयामध्ये नेहमीच गर्दी असते. याचा फायदा घेण्यासाठी उमरेड रोडवरील निर्मल प्लस हेअर ट्रान्सप्लांटच्या डॉक्टर उत्पल भांडेकर यांनी न्यू रूट रुग्णालयाच्या पेशंटचा डेटा चोरला. यासाठी त्यांनी न्यू रूट रुग्णालयातील रिसेप्शनिस्टलाच हाताशी धरल्याचं समोर आलंय. आमच्याकडे एक OPD रजिस्टर असतं. जेव्हा पेशंट येतो त्यांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर कुठला आहे, कोणाच्या रेफरल थ्रू आला आहे, आमच्याकडे सगळं लिहिलेलं असतं. तो पण त्यांनी ती डायरेक्टली त्याच्यावरून कॉलिंग करायची आणि तिच्याकडे तो राहायचे पेपर्स वगैरे सगळे, एक OPD रजिस्टर राहायचं. तर त्याचं पण ती फोटो स्क्रीनशॉट घेऊन त्यांना पाठवायची दुसऱ्या क्लिनिकला. रुग्णांचा नियमित फॉलोअप घेताना आपले पेशंट निर्मल प्लस हेअर ट्रान्सप्लांट रुग्णालयात जात असल्याचं न्यू रूटच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. याची चौकशी केली असताना हा संपूर्ण प्रकार उघड झाला. एक दिवस असं झालं की आम्ही तिला सहजच म्हटलं तुझा फोन घेऊन ये आणि कॉलिंग इथनं कर. मग ती थोड्या वेळाकरिता पेशंट बघायला बाहेर गेली आणि तेवढ्या वेळात आम्ही फोन घेतला तिचा. तेव्हा मग आम्ही बघितलं न्यू रूट्स हेअर ट्रान्सप्लांट किंवा हेअर ट्रान्सप्लांट रिलेटेड काही करते का ही चॅटिंग. तर बघितलं तर पूर्ण डॉक्टर उत्पल आणि त्यांचे जे रानडे आहेत सहयोगी, त्यांना तिने पूर्ण फॉरवर्ड केलेलं होतं. या संदर्भात आम्ही निर्मल प्लस हेअर ट्रान्सप्लांट रुग्णालयाचे डॉक्टर उत्पल भांडेकर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी थोड्या वेळात फोन करतो म्हणत बोलायला टाळाटाळ केली. या संपूर्ण प्रकरणात धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. तक्रार अर्जाची चौकशी ही क्राईम युनिट 2 कडून झालेली आहे. त्या चौकशी अंती त्यांना ते जे त्या ठिकाणी जे तक्रारदार आहेत त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दिलेली होती त्यांनी त्या ठिकाणी फ्रॉड केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. चौकशी अंती निष्पन्न झाल्यामुळे पोलीस स्टेशन धंतोली इथे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे सध्या डेटा चोरीचे प्रकार आता छोट्या छोट्या व्यवसायातही सुरू झाल्याचं समोर येत आहे. आपल्याकडे डॉक्टरांना देवाची उपमा दिली जाते. मात्र व्यावसायिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी व टिकून राहण्यासाठी डॉक्टरांना कशा प्रकारच्या खटाटोपी करावे लागतात हे या घटनेतनं पुढे आले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे,
न्यूज 18 लोकमत, नागपूर. एक अतिशय मोठी आणि प्रचंड आनंदाची बातमी हाती आली आहे, ती म्हणजे कॉमनवेल्थमध्ये भारताला एक सुवर्ण पदक मिळालं आहे. कुस्तीमध्ये आपला कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. बजरंग पुनियाकडनं यावेळेला पदकाची अपेक्षा होती, पण बजरंगनं जबरदस्त कामगिरी करत 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक कमावलं आहे. रोहन आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रोहन, जबरदस्त कामगिरी. नक्कीच सर, जबरदस्त कामगिरीच म्हणता येईल, कारण भारतीय चमू जेव्हा गेला होता तेव्हा ज्या खेळाडूंकडनं हमखास मेडल येईल आणि सुवर्ण पदक येईल अशी अपेक्षा केली गेली होती, त्यात बजरंग पुनिया हे नाव सगळ्यात अग्रेसर होतं आणि तेच त्याने करून दाखवलं आहे. कॅनडाचा खेळाडू होता लाचलान मॅकनिल, तुलनेने त्याच्यापेक्षा कमी अनुभवी आणि वयाने लहान आणि अनुभव नसलेला खेळाडू होता, पण चांगली फाईट झाली दोघांमध्ये. 65 किलो वजनी गटात बजरंग पुनियाने आपला जो अनुभव आहे त्याच्या जोरावरती हा सामना जिंकला आहे. आणि नुसतं हे एक गोल्ड मेडल नाहीये, तर फार कमी असे खेळाडू आहेत की ज्यांनी सलग 3 वेगवेगळ्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारताला मेडल मिळवून दिले किंवा त्यांच्या देशाला. त्या यादीमध्ये आता बजरंग पुनियाचं नाव आहे. 2014ला त्याला ग्लासगोच्या कॉमनवेल्थ गेममध्ये सिल्वर मेडल होतं. मागच्या गोल्ड कोस्टच्या 2018ला त्याला गोल्ड मेडल होतं आणि हा त्यांनी आता यंदा 2022च्या कॉमनवेल्थ गेममध्ये तिसऱ्यांदा गोल्ड मेडल पटकावलं आहे. ही खूपच मोठी कामगिरी आहे. ऑलिम्पिक मध्येही त्याला मागच्या वर्षी मेडल होतं. सलग आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणं, जिंकणं आणि देशाचं नाव वर नेणं ही मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. निश्चित. रोहन, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. नाशिकच्या पेठ तालुक्यातील देवपाडा इथे शालेय विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्यानं या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक नदीच्या प्रवाहातून अंगाखांद्यावर किंवा पातेल्यात बसवून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या मागचं खरं सत्य आता समोर आलंय. स्थानिक आदिवासींनी रस्त्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हा व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर येते. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदी ओलांडण्याची गरजच नाही. त्या आदिवासी विद्यार्थ्यांनी फिरण्यासाठी नेतो असं सांगून पालकांनी पातेल्यातून नदी पात्र पार करवलं अशी माहिती आता समोर येते. तर लोकांची शेती नदी पार असल्यानं त्यांना रस्ताच उपलब्ध नाही आणि त्यासाठी काही जणांनी हा बनाव केल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांनी मात्र जे सांगितलंय ते अवाक करणार आहे. विद्यार्थी नेमकं काय म्हणालेत तुम्हीच ऐका. पेठ तालुक्यातील देवळीचा पाडा या ठिकाणी आता आपण आहोत आणि या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडिओची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागली आणि मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर राज्यातलं प्रशासन आणि जिल्ह्यातलं प्रशासन खडबडून जागं झालं. नेमकं ह्या गावात काय घडलं होतं? या विद्यार्थ्यांना खरोखर गावातून शाळेत जाण्यासाठी पूल नाहीये का, की या विद्यार्थ्यांची शाळा ही नदीच्या अलीकडेच आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या गावात आलेलो आहोत आणि या गावातल्या या सगळ्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. काल ही जी लहानगी मुलगी आपल्याला दृश्यांमध्ये दिसती, ह्या ज्या मुली दिसत आहे, ह्या एका पातेल्यात बसून त्यांना त्यांच्याकडनं नदी जी आहे ती पार केली गेली होती, पार करून घेतली होती, अशी सगळी परिस्थिती आहे. तुझं काय नाव दीदी? सरस्वती. बरं, काल तू तिकडे गेली होती नदीच्या तिकडे, हा कशासाठी गेली होती बाळा? फिरायला गेली होती. तुला त्या पातेल्यात कोणी बसवलं होतं? माणसांनी. बरं बरं. तू रोज जाते का अशी? नाही. रोज जाते का तिकडे? नाही. तू दीदी तिकडे रोज जाते का पातेल्यात बसून? नाही. मग काल का गेले होते तुम्ही? फिरायला. हा. काय सांगितलं तुम्हाला लोकांनी? या बोल बोल बोल. काय दीदी कशाला गेले होते काल तू? फिरायला. बर, तिकडे तू रोज जाते का शाळेत? त्या नाही. तुझी शाळा कुठे? आणि मग घर कुठे? घर कुठे आहे तुझं दीदी? ते तिची शाळा आहे. तिथेच घर आणि तिथेच शाळा आहे. हा. मग तू तिकडे कशाला गेली होती नदीकडे? फिरायला. बरं, तुला कोणी नेलं होतं? यांनी नेलं होतं का? तुझं काय नाव बाळा? शारदा. तू शाळेत कशाला गेली होती? त्या पातेल्यात कसं बसून गेली होती? माणसांनी नेलं. खांद्यावर होती का पातेल्यात होती? पातेल्यात होती. तू रोज जाते का अशी पातेल्यात? नाही, फिरायला जाते. आपण बघतो हे सगळे लहानगी मुलं आहे. खरं तर त्यांना हे सगळं प्रकरण जे आहे ते सांगता येत नाही. मात्र त्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट प्रकर्षानं समोर आलेली आहे, ती म्हणजे या मुलांचे घर जे आहे ती नदीच्या अलीकडेच आहे. मात्र केवळ
त्या बाजूला जाण्यासाठी, शेतावर जाण्यासाठी या गावकऱ्यांना रस्ता नाहीये आणि तो रस्ता मिळावा या मागणीसाठी या लहानग्यांचा जीव या पालकांनी धोक्यात घातला आणि त्याचं सगळं चित्रीकरण केलं आणि ते चित्रीकरण सोशल माध्यमांद्वारे हे व्हायरल करण्यात आलं. मात्र व्हायरल केलेले व्हिडिओ जे आहे ते असत्य असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत समोर आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, पेठ. आणि एक मोठी बातमी ठाणे जिल्ह्यातून हाती येते, ती म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामध्ये 3 मुलं बेपत्ता झाली आहेत. धरणाच्या जवळपास खेळताना 5 वर्षांची 3 मुलं अचानक बेपत्ता झाल्याचं कळतंय. नितेश कडाळी, जयेश वाघ आणि रवी आघाणे अशी या 3 मुलांची नावं आहेत. सध्या मुरबाड पोलीस आणि स्थानिक गावकरी या 3ही मुलांचा गेल्या 2 तासांपासून शोध घेत आहेत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.